नमस्कार मित्रांनो. तर आपली ट्रिप होती आज द ग्रँड हेरिटेज रिसॉर्टला. हे पुण्यापासून अगदी फक्त 40 किलोमीटर आणि शिक्रापूरपासून फक्त 6 किलोमीटर आणि इथून जवळपासच नगर रोड गेला आहे. फक्त एक नगर रोडपासून 1 किलोमीटर मध्ये आहे. तर आज आपण आलो होतो. आज आपल्या कस्टमरचं त्यांच्या रिलेटिव्हचं लग्न होतं. त्यानुसार आपण आलो इथं. इतकं भारी रिसॉर्ट, इतकं छान, इतकं आपल्या शिवरायांच्या सर्व गड किल्ल्या सारखं सेम हुबेहूब असले रिसॉर्ट मी तर आत्तापर्यंत कुठे बघितलं नाही मित्रांनो. तर पहिलं सुरू आलो इथं. तर नंबर 1 रिसॉर्टचं ह्यांनी एक वस्तू जरी म्हणलं तर सर्व असं ध्यान देऊन बघितलं तर एवढं हे मॅनेजमेंट खतरा आहे मित्रांनो. जबरदस्त मॅनेजमेंट आहे. असं आपण गड किल्ल्याचं स्वरूप बघितलंच नाही. तर हे बघा आपलं हे तुम्हाला इंद्रप्रस्थ लॉन्स आहे. ही ह्याच्यामध्ये ह्या लॉन्समध्ये हेरिटेज लॉन्समध्ये भरपूर 4-5 लॉन्स वेगवेगळे आहेत. म्हणजे एक लग्न असले, 2 लग्न असले, 3 लग्न असले तरी त्याच्यामध्ये 3-4 लॉन्स वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट तुम्हाला होऊ शकते. जर बुकिंग जरी केलं तर त्या दिवशी तारीख तुम्हाला भेटू शकते. ह्यांनी त्याप्रमाणे यांनी भरपूर अशा भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात. आणि हे राधाकृष्णाचं मंदिर पण आहे इथं. परत राधाकृष्ण इथं हे लॉन्स एक प्रकारचा दुसऱ्या सध्या लगेच आपलं दत्त मंदिर आहे. मी दत्त मंदिरात आलो आणि दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुढे लगेच आपण गेलो तर तिकडं स्विमिंग पूल, दत्त मंदिराच्या बाजूला स्विमिंग पूल आहे. आपली शिवकालीन विहीर आहे. दुसरं परत आपल्या शिवकालीन गड किल्ल्याचे ते सगळे आपले मावले वरतून तोफापाशी उभारलेले त्यांनी दाखवलंय. असं भरपूर इथं ह्या रिसॉर्टमध्ये ओपन असं बघण्यासारखं मित्रांनो नंबर 1 आहे. जर खरंच कोणाला इथं लग्न करायचं असेल किंवा कोणाचा काय कार्यक्रम असेल तर मित्रांनो इथं ठेवल्यास नंबर 1 असं हे इथं दृश्य पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या माणसांना, येणाऱ्या पाहुण्यांना पण एक असं नंबर 1 वातावरण आहे. शेत आहे. शेताच्या बाजूलाच इथं हे रिसॉर्ट आहे मित्रांनो. आणि ह्यांची प्रत्येक एक वस्तू नियोजनबद्ध आहे. इथं लग्न समारंभाला प्रत्येक वेगवेगळे नियोजन केलेलं आहे. बाकी सगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियोजन आहे. तुम्ही बघू शकता हे व्हिडिओद्वारे. ह्याच्यात मी मोठा व्हिडिओ बनणारच आहे, पण आता हे छोट्या शॉर्टमध्ये तुम्हाला हे दाखवतो. ह्याचा मोठा पण व्हिडिओ आपल्याकडे आता मी शूट केला आहे आणि तो पण लवकरच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये येईल. तर चला मग भेटूया. धन्यवाद.